आई जेवायला काय केलं? जेवायला आज मस्त बनवली डाळीची आमटी. कशाची? मटकीची डाळीची आमटी. बर द्या चला. चला जेवायला. चला. मैत्रिणींना जेवण करू आता. मी आता कंपनीला जॉईन होतो एका. पण या कंपनीला जॉईन होतो, इथंच काम सरांना झाले तर मरणाचे आपल्या पाठीमागे कोणते कंपनी. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. सकाळी गेले छतावर चक्कर मारायला, पण बारीक बारीक पाऊस येऊ लागला ना, छत पूर्ण ओल्या झालेला होता. म्हटलं पाय बी घसरण म्हणून काही आज चक्कर मारणं झाली नाही. खाली आले, योगा करू लागले. योगा करता करताना गॅलरीमध्ये ना वरच्या तिसऱ्या मधल्याने पारी उडून आली, पण दरवाजा बंद होता गॅलरीचा. मला आवाज आला होता, मी बघितलंच नाही. योगा करायच्या नादामध्ये मग हे पोरगं आलं माझ्याकडं. अरे 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 तरी म्हटलं कशाचा आवाज आला. चला मैत्रिणी, सगळे कामधंदे आवरून झाले. आता लागायचे स्वयंपाकाला. स्वयंपाक काय करा रोजचा प्रश्न पडतो. तर आता बनवणार आहे मस्त मी छान काय मसाल्याची छान आमटी बनवू. धपाटे बनवायची होती मैत्रिणींनो, पण धपाटे बनवायला ना वेळच कमी पडला माझ्याकडं. कारण आता किती वाजले? आत्ता वाजले 12 वाजले. कारण आज खूप कपडे होते, एवढे मोठे टॉयलेट बाथरूम वगैरे सगळे कामं आवरून झाले. 2 तास झाले ते कामं करत होते. तर मग आता 12 वाजले. ते येते तर जेवायला 1 वाजता. मग त्यांना 1ला जेवायला रेडी करून द्यावं लागतं मला. तर मग धपाटे करायला वेळ लागेल. आणि त्याच्यात दीपक धपाटे खात नाही, त्याला नाही आवडत. चला मैत्रीण, लागले मी स्वयंपाकाला. ही मटकीची डाळ आहे, आमच्या इकडे याला मटकीची डाळ म्हणते. तर मटकीच्या डाळीची आमटी काळ्या मसाल्याची बनवायची, खूप चांगली चवदार खमंग लागते. मैत्रिणींनो, खूप दिवसापासून म्हणू लागले मटकीच्या डाळीची आमटी बनवून. पण ते कसं आहे, आता संध्याकाळी कसं येताना मला काही गोष्टी घेऊन येताना लक्षात राहत नाही दुकानातून. आणि आम्ही ना जसं लागेल तसं दुकानातून घेऊन येत राहतो मैत्रिणींना. घरात असं एकखटे आणून ठेवत नाही मी. मग रोज म्हणायची संध्याकाळी घेऊन जाईन पण लक्षात राहत नव्हती. मग आज काय केलं, 5:30 वाजता गेले आणि बांधून पिशवीमध्ये टाकून दिली. म्हटलं संध्याकाळी दुकानातून 8 साडेआठला निघत राहते ना मी. मग घाईघाईनं काहीच आणता येत नाही, काही गोष्टी राहून जाते आता. तर चला ठीक आहे. आता बघा इथं सगळा मसाला वगैरे रेडी करून घेतला. काळा मसाला माझा केलेला आहे, घरचाच आहे. आता कांदा खोबरं वगैरे धने भाजून घेतले. वाटेवरच वाटायचा होता मसाला, पण टाईम कमी असल्यामुळं मिक्सरमध्येच काढून घेतला. मसाल्याची तर छान मस्त लोखंडाच्या कढईत ग्रेव्ही करून घेतली. तर खूप छान घमाघमा वास आला मैत्रिणींनो. तर अशी आमटी करून खायची कधी नव्हत कुठलं काही खाल्लं का खूप चवदार खमंग लागत आहे. ते आले, टाईम झाला, 1 वाजून गेला होता. पटापटा पीठ मळलं, चपात्या केल्या. आता त्यांना जेवायला देते. लहान घेऊन आले, राजांचं पण आणायचं ना आम्हाला. त्याच्याकडे लक्ष. त्यांनी छोटा दह्याचा डबा आणला त्यांच्यासाठी, म्हणून म्हटलं मोठा दह्याचा डबा आणायचा. आम्हाला झाला असता तर ते म्हणे दीपक घेऊन येईल. मी ना पहिलं काय करायची, मातीच्या भांड्यात दही गिरजायला टाकायची, पण आता एवढ्यात ना टाईमच भेटाना. आणि दुसरी गोष्ट मैत्रीण, जसं वय वाढन तसं ना माणूस विसरबोळी होऊन जातं, कामं वाढले का. कारण त्यांनी ना दह्याचा डबा ठेवला कुठं आणि त्यांना जेवायच्या टायमाला सापडाना गेला. तर चला ठीक आहे. चपात्या करताना माझं ना पीठ खूप सांडतं. किचन वाटा वगैरे पुसून झाला. काकडी गाजर ना काढून घेतली फ्रीजच्या बाहेर. आम्ही ना दुपारी जेवणात काकडी गाजर घेत राहते मी. चला ठीक आहे. 2-3 दिवसापासून ना झाडाला पाणी घातलं नाही. म्हटलं आता झाडाला पाणी घालून घेऊ आधी. दीपक पण येईन आता जेवायला. जराशी बसले मैत्रिणींना, सकाळपासून उभी एवढे कामं केले, पण काही कामाला ब्लॉग घेतलेला नाही. बाथरूमचा दरवाजा वाजायला लागला, खटाखटा वारं सुटले ना आज खूप. अजून 2-4 कपडे वाळू घालायचे राहिले, वरी कपडे नेऊन वाळू घातले. तुम्हाला सांगते, एवढे कपडे वरती वाळू घातले छतावर. ते थोड्या वेळात आणायला जावं लागेल, त्याचा ब्लॉग घेतला नाही आज कपड्यांचं. एवढे कामं. तर तुम्हाला म्हटलं साड्या दाखवेल माझ्या. दाखवणे झाल्या तर ठीक, नाही तर मग एका दिवशी पूर्ण ब्लॉग साड्यांचाच घेईन. दीपक येईल आता जेवायला. आमचे जेवण राहिले अजून. सकाळी नाश्ता केला होता थोडासा. नाश्ता म्हणजे सफरचंद वगैरे खात राहते सकाळी. तर ते खाल्लं होतं मैत्रीण. तर चला ठीक आहे. बघा इकडून बरा हवा येते माझ्या बेडरूममध्ये. इथे कपडे पडले, घड्या घालायचे अजून. आता वैशू आले का रक्षाबंधनला तेव्हा मी दाखवेन तुम्हाला मस्त छान होम टूर. हा माझा बेडरूम आहे, तिकडच्या साईडचा दीपकचा बेडरूम आहे. आणि हे पडदे आहे ना मैत्रिणींनो, हे अमेरिकन पडदे आहे. मी काल एक व्हिडिओ टाकला होता याचा, हे राधाकृष्णाची मूर्ती बसवलेल्याचा. मला कधी पण गिऱ्हाईकीचं लागलं ते पडदे तुम्ही कुठून बसवले. तर हे पडदे ना आम्ही ना इथं म्हणजे एक जणाकडून बनवून घेतले. तर हे 4 पडदे, 2-3 खिडक्यांचे 3 आणि 1 दरवाजाचा ते हॉल बसल्या, ते 9,000त पडले आम्हाला हे अमेरिकन पडदे. तर हे असे पडदे
कपड्यांच्या घड्या त्या पोरीला दिलेल्या आहे, पण ती कसं आता एवढ्यात ना थोडंसं हेच करायला लागली, आळमटाळच करायला लागली, काम करीना झाली बरोबर. तर चला ठीक आहे, मग असं मला माझ्या कपड्यांच्या घड्याला हात लागत नाही, काही नाही. आता थोड्या 5-10 मिनटं पडायचं, सकाळपासून उभ्याला उभी, त्याच्यानंतर वरचे एवढे मोठे कपडे आणायचे आणि जेवण वगैरे झाले का मग थोड्या वेळानं चहा पाणी केली का लगेच दुकानात जायचं. मग दुकानात गेल्या बी बसायला जमत नाही, खूप दमून जाते, खूप कामं. दुकानात ते एवढे कामं पडले, मी तुम्हाला सांगते, खूप कामं पडले. कारण तो माणूस लावला होता एक कामाला, त्याने ना काम सोडलं म्हणजे त्याला ना 10,000 रुपये महिना द्यायचो. तर त्याने ना 3 महिने केलं आणि तुम्हाला मी खरं सांगते त्याला ना काहीच कळत नव्हतं, म्हणजे वाचायला लिहिता येत नव्हतं. कुरकुरा दे म्हटलं का दुसराच कुरकुरा द्यायचा, बिस्किट दे म्हणलं का पार्ले बिस्किट त्याला समजत नव्हतं, कोणतेच बिस्किट समजत नव्हते, मारीगोल्ड समजत नव्हता. 3 महिने झाले तरी तो शिकला नाही. मोजायचं, 1 किलो साखर करायला लावली का तो 5 ग्राम 10 ग्राम वरतीच करायचा, कुठल्याही वस्तूला, डाळ म्हणा हे म्हणा. मग मला मी तिथं बसलेलं राहायचे, उठून बघावं लागायचं मला त्याच्याकडं किती मोजतंय काय करतंय. आणि तरी आम्ही त्याला 10,000 रुपये महिना द्यायचो. कारण असं वाटायचं होते आम्हाला खूप गरज आहे, गोण्या बिण्या तांदळाच्या ह्याच्या त्याच्या गोडवांमधून, शेजारी गोडवा नाही तर आणून टाकत जाईल असं म्हणून त्याला आम्ही हे केलं, रायभाऊ. आणि ते म्हणे 15,000 रुपये महिना द्या म्हणे मला. आता 15,000 तुम्हीच सांगा, 15,000 रुपये महिना त्याला द्यायला दिलाय असता त्याचा नाही विषय काही, पण त्याला मोटरसायकल चालवता येत नाही. मग मला असं कुठं गावात जावं लागतं, भाजीपाला घ्यायला जावं लागतं. तर मग माझ्या संग आला असता कुठं, नाशिक जावं लागतं मला माल घ्यायला. मग नाशिकला जर आला असता माझ्याबरोबर तर 15,000 दिला असता. 15,000 द्यायला काही माग नव्हता. त्याला दुसरं काही येतही नाही, वाचता येत नाही, लिहिता येत नाही, पॅकिंग करायला बसवलं तर पॅकिंग येत नाही, काटाच कळत नाही. एका कामाला 3-3, 4-4 तास सांगा बरं तुम्ही. तर असे मग त्याच्यामुळं ना खूप दुकानात पण खूप कामं पडले. पण मग आता विलाज नाही, या घरात राहायला आलं तसं म्हटलं लवकर आवरून जात जायते, उलट इथं माझं काम वाढल्या गेलं. काम नुसतं इथं साफ कर, तिथं साफ कर, इथं पूस तिथं पूस सारखं चालू आहे. महिना तर 1 महिना तर सामान लावण्यातच गेला. थोडं दुकान काय बघायचं, घरचं काय लावायचं, दुकानातला काय माल लावायचा, असं करता 1-1.5 महिना तर ह्याच्यातच निघून गेला. आई जेवायला काय केलं? जेवायला आज मस्त बनवली मटडाळीची आमटी. कशाची? मटकीची डाळीची आमटी. बर, द्या चला. चला जेवायला. चला. मैत्रिणीनं जेवण करू आता. मी आता कंपनीला जॉईन होतो एका. पण या कंपनीला जॉईन होतो, इथंच काम सरांना झाले तर मरणाचे आपल्या पाठीमागे. कोणती कंपनी जॉईन होतोय? पौष्टिक वस्तू खायच्या राहते. हा का? मैत्रिणीनं पौष्टिक वस्तू खायच्या म्हणायला लागलाय. एवढे दिवस मी काय म्हणायची ते खात नव्हता आणि आता त्यानं खायला सुरुवात केली आहे. त्याने ना काहीतरी कोणती तरी कंपनी जॉईन केली आहे त्याच्या तब्येतीवर आणि त्याचं खाणं पिणं खूप काही सांगितलेलं आहे त्यानं. जेवणाबरोबर काकडी वगैरे खायची. आवाज पण करून थोडा ते चालू आहे, ऑनलाईन चालू आहे तिकडून बघा त्यानं तर हे चालू केलं आहे. सकाळी 5लाच उठून योगा करायला लागलाय. मी सकाळी 8ला लागते योगा करायला, तो 5लाच करायला 3 दिवसापासून चालू केले तिने. आवाज कमी झाला का ऑटोमॅटिक झाले. मैत्रिणीनं माझ्या पोऱ्याचं काय व्हायचं, जेवायला बसलं का शांततेत जेवत नव्हता, मन लावून जेवत नव्हता, पोटभर जेवत नव्हता, असं वचवचं खायचा. तर मग ते बघा काही गोष्टी राहतात, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. माझ्या घरासमोरच एक भाऊ राहतात आमच्या सोसायटीमध्ये, ते बाहेर राहतात तिकडं कर्नाटक वगैरे. तो कोणता तरी ग्रुप आहे तब्येतीसाठी खूप चांगलं. तर त्याला ना खूप काही बंद करायला लावलं, चहा बंद करायला लावला, सकाळी ते प्रोडक्ट दुधामध्ये घ्यायचं, 5ला उठून योगा करायचा आणि काकडी गाजर बीट वगैरे असं पौष्टिक सगळं जेवणात घे. चला मैत्रिणी 5 वाजून गेले, आता दुकानाकडे जायची तयारी करायची. आणि दुपारी जेवण झाले, जराशी पडले होते तर डुकली लागून गेली. खूप थकून चालले, या घरात आलं आवरा तर खूप थकले होते. म्हटलं जराशी पडू, सकाळपासून उभी होते. आणि जेवणामध्ये दही घेतलं ना तर मैत्रिणीनं चांगली डुकली लागून गेली. जेवणामध्ये दही घेतलेलं चांगलं राहतं, दुपारी घेतलंच पाहिजे. आणि राजांचं दही घेतलं का जेवणामध्ये तर त्याने ना ऑटोमॅटिक डुकली लागून जाते, गार झोप लागते. तर तशीच मला लागून गेली तर 1 तास झोपून घेतलं मी. आता चहा करायचा,
तर मग दुकानाकडे जायचं आपल्याला. मग दुकानात गेल्यावर दुकानातली ड्युटी चालू, दुकानात पण उभं राहावं लागते. असं 1 मिनटंसुद्धा बसायला जमत नाही. मी चहा वगैरे घेतला, ते पण आलेले, त्यांना पण चहा द्यायला करून आता वरती जाते, कपडे घेऊन येते. खूप छान कपडे वाळले, ऊन पण मस्त पडलेलं होतं, पण वारं सुटलं होतं. चिमटे लावून सुद्धा वाऱ्याने एवढे कपडे उडून गेले, सरे खाली पडले. मैत्रिणीनंतर चला आता दुकानाकडे जायचं. दावाला काहीतरी दिसायला कमी झालं वाटतं आता. चला मैत्रीण घरी, आता 8:30 वाजले. आता घरी जाऊन स्वयंपाक पाणी करायचा. बघू शकता तर बघा ही रॅक बनवली आम्ही, बघू शकता बघा ही तिथपर्यंत कोपऱ्यापर्यंत बनवली आहे. ही 11,500ची रॅक आहे. आता इथं ना पहिलं हे काउंटरनं तुम्हाला मी सांगते, काल व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. हे काउंटरनं इकडं होतं, असं इथं होतं. मग आता इकडून इकडं सारून घेतलं असं, मग त्याच्यामुळे इतकी जागा राहून गेली. मग आता इथं पण बनवायची आहे. दुकानात गेलं का मग मैत्रीण बघावं लागतं मला, काय कामं बाकी आहे, कुठं काय. तर मग पेपर संपलेले होते, पेपर फाडून ठेवले. त्याच्यानंतर चहा पावडर फाडून ठेवली, लावून दिली. फाडताना ही चहा पावडरनं फाटली जराशी माझ्याकडून. मग आता येता घरी घेऊन आले. याची खूप काळजी घ्यावी लागते बघा, अशी एकच साईडला फाटून गेली. आता ज्या घरी लागणाऱ्या वस्तू संपलेल्या होत्या, तूर डाळ संपलेली होती, आता पनीरची भाजी करायची, सकाळसाठी दूध घेऊन आले, उद्यासाठी दह्याचा डबा घेऊन आले. तर चला ठीक आहे, आता स्वयंपाकाला लागायचे आधी म्हटलं थोडीशीनं मालिश करून घेऊ, तेल लावून केसांची. 2-3 दिवसापासून करीन म्हणते, पण करणंच होईना. रात्री तेल लावून मालिश करते. मैत्रिणीनं दुसरी किंवा तिसऱ्या दिवशी डोकं धुते. आता मी रात्री जेवण करायचं बंद केलं, त्याच्यामुळे आता इथं सोयाबीन फ्राय करून घेते माझ्यासाठी, त्यांच्यासाठी भाजीपोळी ठेसा वाटला. चला मैत्रिणी 10 वाजले. आता हे 10 वाजता दुकान वाढून आले. ही सोयाबीन फ्राय केली होती, पण मी अगोदरच खाऊन घेतली. असंही रात्रीनं लवकर जेवण केले पाहिजे, पण काही गोष्टी राहतात, इलाज नाही राहत, त्याच्यामुळे उशीर होऊन जातात. आमचे या दोघं बापल्याकाला रात्री उशीर होतं जेवायला, कारण दुकान 10 वाजता बंद करून येतो ना. तर चला ठीक आहे मैत्रिणीनं, माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्यापर्यंत मी असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम सगळ्यांना, शुभ